होतं असतं ते वेगळंच असतं हे लक्षात घ्या. आदित्य ठाकरे आक्रमक भाषण तर करतात, पण एक अत्यंत अभ्यासू तरुण राजकारणी म्हणून मी त्यांना मार्क देईन. याचं कारण मी रोज त्यांचा ट्विटर अकाउंट फॉलो करतो आणि मुंबईच्या महाराष्ट्राच्या समस्यांवर इतकं सविस्तरपणे ते लिहित असतात की दुसरा कोणीही तरुण राजकारणी सोशल मीडियाचा वापर इतक्या प्रभावीपणे इतक्या सविस्तरपणे करत असेल. काश्मीर एक्सपोजचं प्रकरण असेल, मुंबईच्या रस्त्यावर झालेला भ्रष्टाचार असेल, मुंबई महापालिकेत झालेला फर्निचर घोटाळा असेल, तुम्ही बघा एक एक प्रश्न घेऊन त्यावर सविस्तरपणे लिहितात. धारावीचा जो आता वाद चालू आहे, धारावीचा जो पुनर्निर्माणाचा घोटाळा झालेला आहे, अदानीला सोपवून सरकारने जी भानगड केलेली आहे त्यावरही त्यांनी सविस्तरपणे म्हटलेलं आहे. हा माणूस महाराष्ट्राचा उद्याचा नेता म्हणून पद्धतशीरपणे डेव्हलप होतोय आणि स्वतःला करतोय लक्षात घ्या. हे जेवढं त्यांच्या मातोश्रीच्या वारशाचं श्रेय आहे, आई वडिलांचं श्रेय, तेवढं ते श्रेय त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. कारण जो माणूस राजकारण करतो त्याला अभ्यास करण्यामध्ये रस असायला हवा. क्लायमेट चेंज या विषयावर आदित्य ठाकरे यांच्या इतकं शिवसेनेत दुसऱ्या कुणा नेत्यांनी वाचलं असेल असं मला वाटत नाही. क्लायमेट चेंज विषयी त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट आहेत. पर्यावरणाविषयी त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट आहेत. पर्यावरण मंत्री